तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासामध्ये आपण 6 कथाकारमधील भूककथा लिहिणारे बाबूराव बागुल यांची कथा आपण अभ्यासली होती आणि मागच्या पिरियडमध्ये आपण काही गोष्टींचा कथेच्या अनुषंगाने उल्लेखही केला होता. तर संपूर्ण कथा जर आपण वाचली तर मात्र एक गोष्ट प्रकर्षाने आपल्याला निश्चितपणे जाणवेल, ती म्हणजे अशी की या भूककथेतील जी नायिका आहे भागू कोडीन, हिचं जीवनामध्ये ही खरं तर 18 व दारिद्र्य हिच्या जीवनामध्ये 5वीला जणू पुजलेलं आहे अशी परिस्थिती आपल्याला ही कथा अभ्यासताना आपल्याला ती जाणवते. आणि भागू कोडिनेचा जर आपण एकूणच जर संपूर्ण जीवन जर आपण बघितलं तर मात्र ती आपल्या मुलांसाठी तिचा पूर्णतः जीवनभर संघर्ष चाललेला आपल्याला दिसतो. आणि एक आई म्हणून तिचा संघर्ष ती संघर्ष करणे स्वाभाविक आहे, पण शेवटी असं म्हटलं जातं की परिस्थितीसमोर माणूस हतबल होतो. म्हणजे परिस्थिती अशी आहे की जी माणसाला काहीही करायला लावते, असं चित्र या कथेमधून कथाकार बाबूराव बागुलांनी ते चित्र उभं केलेलं आहे. आणि भागू कोडिनेच्या दोन्ही मुलांचा आणि तिचा जर एकूणच जीवन प्रवास जर बघितलं तर संपूर्ण आयुष्यभर केवळ आणि केवळ दारिद्र्यामुळे हातावर आणून पानावर खाणे हेच आपल्याला त्यांचं जीवन दिसते आहे. कारण कुठलंही उदरनिर्वाहाचं साधन नाही, कुठलीही शेती नाही, कुठलीही नोकरी नसेल किंवा घरचा करता माणूस नाही आहे. मुख्य म्हणजे काय असतं की जर घरचा जर करता माणूस जर आयुष्यातनं निघून गेला तर त्या कुटुंबावर किती आभाळ कोसळतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही भूककथा या ठिकाणी आपण बाबूराव बागुलांनी ती लिहिलेली आहे. एक प्रसंग असा या कथेचा शेवट करत असताना एक प्रसंग मात्र हृदयाला चटका लावणार आहे. तो प्रसंग असा आहे की पाऊस उतरतो आणि भिका सटवाला घेऊन या भूककथेची नायिका भागू कोडीन ही तलावाकडे मासऱ्या पकडायला जातो. आणि घरी आणल्यानंतर काही स्वतः घरी शिजविण्याकरिता भाजी बनविण्याकरिता काही मासोळी ते घरी ठेवतात आणि उर्वरित मासोळी मात्र ते काय करतात, ते गावामध्ये विकायला जातात. आणि विकून आल्यानंतर जे काही थोडीफार त्यांच्याकडे पैसे जमा होतात तर त्या पैशाचे थोडेफार अन्न भिका आणि सटवा घेऊन येतो. आई अत्यंत आशावादी नजरेने त्या मुलांकडे बघत असते की किमान आज तरी माझ्या दोन्ही मुलासाठी हा दिवस कसा आहे, आनंदाचा दिवस आहे. कारण आजपर्यंत पावसाने कहर केलेला होता, पाऊस थांबत नव्हता आणि त्यामुळे बाहेर निघण्याची कुठलीही शाश्वती नव्हती. परंतु वरुण राजाने कृपा केली आणि पाऊस थांबला आणि त्यांचं परत जीवन संघर्ष मासोळ्या पकडणे, विकणे, त्यावर उदरनिर्वाह करणे वगैरे वगैरे अशा गोष्टी सुरू असतानाच एक दिवस मासोळी विकून मुलं घरी येतात. आई स्वयंपाक करतो. अत्यंत आनंदाने तो त्यांचा दिवस खरं तर जात असतो. आणि रात्रोला त्यांचं जेवण होतं, रात्रोला त्यांचं
जेवण असतं आणि जेवण झाल्यानंतर जेव्हा भागू कोळी ही झोपी जाते आणि उर्वरित ज्या मासोळ्या ज्या असतात त्या अगदी सुकवल्या जातात, वाढवतात. पण एक चित्र मात्र विदारक आहे की त्या मासोळ्यांमध्ये एक भागू कोळींना एक शंका येतो की हे तर आपण जे मासोळ्यांचे खांडवे केलेले आहेत, जे मासोळ्यांचे तुकडे केलेले आहेत, कापलेले आहेत, फळं केलेली आहेत, तर यामध्ये तर एक असा अवयव दिसतो आहे की जो सापासारखा आहे. आणि तेव्हाच तिला अगदी काय म्हणता येईल त्याला, तिला अक्षरशः ती अगदी घामाघूम होतो आहे. कारण तिच्या एक लक्षात येतं, अरे आम्ही मासोळ्या पकडल्या परंतु अंधारामध्ये आपण सापही कापलेला आहे आणि सापाच्या मुंडका आम्ही ते वाढवलेलं आहे आणि काही तर त्यामध्येच मासे म्हणून आम्ही भाजी बनवलेली आहे. आणि अशामध्ये जर कदाचित माझ्या मुलांनी साप खाला असेल तर काय होईल, सापाची भाजी जर खाली असेल तर माझ्या दोन्ही मुलांचा मृत्यू होईल. ही भीती, ही घटनाच तिला अंगावर शहारे आणणारी आहे. आणि या भीतीपोटीच ती धपापून ती गदगदतो आहे, हुंदका येतो आणि अशामध्येच खरं तर भागू कोळीनीचा मृत्यू होतो. म्हणजे बघा, म्हणजे आपण विचार करू शकतो की 21व्या शतकामध्ये जर एक सामाजिक अंगाने विचार केला तर पोटाच्या भटकंतेकरिता भागू कोळीनीला दारिद्र्यामुळे केवळ आणि केवळ दारिद्र्य जर तिच्यावर ओढवलं नसतं तर कदाचित हा प्रसंग भागू कोळीनीवर उद्भवला नसता आणि कदाचित तिचा मृत्यूही झाला नसता. आणि वढून गरिबी हे किती शाप ठरू शकतं व्यक्तीच्या जीवनामध्ये, याचं अत्यंत हृदयद्रावक चित्रण लेखक बाबुराव बागुल यांनी आपल्या भूक कथेत लिहिलेलं आहे. आणि वढून एक असं दिलेलं आहे की माणसाला स्वातंत्र्य मिळालं परंतु ते स्वातंत्र्य मात्र येथील केवळ आणि केवळ उपेक्षितांसाठी वरदान न ठरता ते शापच ठरलेलं आहे. असं जर म्हटलं तर या कथेकडे बघितलं तर ते अतिशयोक्ती ठरून येईल. कारण एकीकडे अमाप संपत्ती असणारा एक असा भांडवलदार वर्ग आणि दुसरीकडे आज चूल पेटणार की नाही यासाठी संघर्ष करणारा असा अत्यंत गरिबीमध्ये जगणारा माणूस. असं एक खरं तर दोन चित्रणं या ठिकाणी आपल्याला, ज्या गरीब आणि श्रीमंत ही जी दरी आहे ही या ठिकाणी दिसतो. आणि म्हणूनच वारंवार आपण मार्क्सचं उदाहरण का देतो, मार्क्स तत्त्ववेत्याचं उदाहरण का देतो, ते त्यासाठीच की त्यांनी खरोखर जे कामगार आहेत, जे मजूर आहेत, जे शोषित आहेत, त्यांची एक वेगळी कामगारांची चळवळ उभी करून भांडवलदाराच्या यशामध्ये विरोधामध्ये उभं केल्याचंही आपण इतिहासामध्ये बघितलेलं आहे. म्हणजेच म्हणायचं तात्पर्य असं आहे की भूक ही माणसाला काहीही करायला लावू शकते. ज्याप्रमाणे भूक या कथेमधून भागू कोळीन ही स्वतः आणि मुलाचं पालनपोषण करण्याकरता स्वतःला जीवन जगता यावं, कसं बस आयुष्य कंठता यावं यासाठी ती संघर्ष करतो आहे. पण मात्र दुर्दैवाने या अशा पद्धतीच्या त्यांच्या या जीवनशैलीमुळे निश्चितच एक मासोळीचा तुकडा आहे की सापाचा तुकडा आहे, तो खाला की नाही हा नंतरचा भाग. परंतु खाला जर असेल तर माझी दोन्ही मुलं जी आहेत, जी सोन्यासारखी आहेत, जी माझ्या जगण्याचा आधार आहेत, दोन्ही मुलं खरं तर माझ्या जगण्याचा आधार आहेत. आणि तो आधारच जर नसतं झालं, आधारच नाहीसा झाला, दोन्ही मुलांचा मृत्यू झाला तर मी कोणाकडे पाहून आशेनं जगू या भीतीपोटीच तिचा मृत्यू या ठिकाणी झालेला आपल्याला दिसतो. आणि इथेच ही बाबुराव बागुलांची भूक ही कथा समाप्त झालेली आहे. उर्वरित पुढल्या पिरियडमध्ये मरण स्वस्थ होत आहे ही कथा आपण पुढल्या पिरियडला
बघूया. तोपर्यंत आपण आज इथेच थांबू.